So today we are going to study the types of simple epithelial tissue. In the previous lecture we have already discussed about the types of animal tissues. We have seen the epithelial tissue, connective tissue, muscular tissue and nervous tissue. Now we are going to see the types of epithelial tissue. There are two types of epithelial tissue, simple epithelial tissue and compound epithelial tissue. Now let's start our simple epithelial tissue. मग आता सिंपल इपिथेलियल टिश्यू म्हणजे काय पहा. इपिथेलियम म्हणजे काय, लेयर ऑफ सेल इज कॉल्ड एज इपिथेलियम. लेयर ऑफ सेल इज कॉल्ड इपिथेलियम. मग हे आपल्याला माहिती आहे. मग आता सिंपल इपिथेलियल म्हणजेच याच्यामध्ये फक्त एकच लेयर आहे. कशाचा, तर सेलचा. Simple epithelial tissue means it is a tissue having only one layer of cell. हा असा टिश्यू आहे ज्याच्यामध्ये पेशींचा फक्त एकच थर आहे. याला आपण म्हटलं होतं सिंपल इपिथेलियल टिश्यू. मग आता सिंपल इपिथेलियल टिश्यू याचे टाइप्स आपल्याला बघायचे आहे. व्हॉट आर द टाइप्स ऑफ सिंपल इपिथेलियल टिश्यू. याच्यामध्ये आहे स्क्वॅमोस इपिथेलियम, दूसरा टाइप आहे क्यूबॉइडल एपिथेलियम, तीसरा टाइप आहे कॉलमनर एपिथेलियम, त्याच्यानंतर चौथा टाइप आहे सिलिएटेड एपिथेलियम, पाचवा टाइप आहे ग्लैंड्यूलर इपिथेलियम, त्याच्यानंतरचा टाइप आहे सेन्सरी इपिथेलियम, आणि लास्ट टाइप आहे दॅट इज दी जर्मिनल इपिथेलियम. मग आता सिंपल इपिथेलियमचे 7 प्रकार बघा. स्क्वॅमोस इपिथेलियम, क्यूबॉइडल इपिथेलियम, कॉलमनर इपिथेलियम, सिलिएटेड इपिथेलियम, ग्लैंड्यूलर इपिथेलियम, सेंसरी इपिथेलियम and germinal epithelium. Step by step we are going to discuss about each and every type of simple epithelial tissue. आता एक एक करून आपण प्रत्येक इपिथेलियल टिश्यू बद्दल समजून घेऊया. मग आता याच्यातला पहिला टाइप स्क्वॅमोस इपिथेलियम. मग आता स्क्वॅमोस इपिथेलियम याच्यातल्या ज्या सेल्स आहेत सेल्स आर पॉलीगोनल इन शेप with serrated margins. पहिला मुद्दा, ह्या ज्या सेल्स आहेत याच्यातल्या सेल्स यांचा आकार पॉलीगोनल आहे. पॉलीगोनल म्हणजेच काय, यांना अनेक बाजू आहेत. ठीक आहे, दोन किंवा दोनपेक्षा जास्त बाजू जर असतील त्याला आपण म्हणतो असतो पॉलीगोनल. मग आता इपिथेलियम म्हटल्यावर याचा एकच लेयर येईल. पहा आपण इपिथेलियल टिश्यू बघतोय आणि तोही सिंपल बघतो आहे. म्हणजेच सिंपलचा प्रकार आहे हा स्क्वॅमोस इपिथेलियम. मग याच्यामध्ये एकच लेयर पाहायला भेटेल. पहा मग आता एक लेयर तुम्हाला दाखवतो मी. मग आता हा आहे आपला सिंपल स्क्वॅमोस इपिथेलियम. स्क्वॅमोस इपिथेलियम आहे हा सिंपल इपिथेलियमचा टाइप आहे. आता ह्या ज्या सेल्स आहेत ह्या आहेत पॉलीगोनल. पॉलीगोनल म्हणजे यांना अनेक बाजू आहेत. अनेक बाजू आहेत. पहा ही एक बाजू, ही एक बाजू, अनेक बाजू आहेत. म्हणजे काय, पॉलीगोनल. मोर दॅन 3-4 साइड्स, ज्याला अनेक बाजू असतात, 3 किंवा 4 पेक्षा अनेक बाजू असतात
अशा सेल्सला आपण म्हणत असतो पॉलीगोनल. पॉली म्हणजे अनेक, गोनल म्हणजे त्याच्या बाजू. ठीक आहे. मग सेल्स आर पॉलीगोनल इन शेप, हे समजलं. त्याच्यानंतर सिरेटेड मार्जिन. सिरेटेड मार्जिन कशाला म्हणतो आपण? आपल्याला कर्वत माहिती आहे. जी कर्वत असते, या कर्वतची जी मार्जिन असते अशा प्रकारची, ही जी मार्जिन आहे याला आपण म्हणत असतो सिरेटेड मार्जिन. सिरेटेड मार्जिन म्हणजे कशी? कर्वतीसारखी धारदार जी मार्जिन असते त्याला आपण म्हणत असतो सिरेटेड मार्जिन. मग आता याच्या ज्या मार्जिन्स आहे, याचे जे काठ आहेत, हे जे काठ आहेत त्याचे, हे कसे आहे? सिरेटेड मार्जिन्स आहेत. मग या सेलचे जे काठ आहेत, मार्जिन आहेत, हे कसे आहेत? कर्वतीच्या पात्यासारखे दिसतात, म्हणून यांना आपण म्हणतो दिस सेल्स आर पॉलीगोनल इन शेप विथ सिरेटेड मार्जिन्स. हा मुद्दा आपल्याला समजला. याच्यानंतर बघा, न्यूक्लियस आहे याच्यामध्ये, आणि न्यूक्लियसची लोकेशन कुठे आहे पहा? सेंटरमध्ये आहे. न्यूक्लियस कसा दिसतो? सर्क्युलर दिसतो, ओव्हल दिसतो. ठीक आहे, गोलाकार न्यूक्लियस दिसतो आणि सेंटर ऑफ सेलला प्रेझेंट आहे. मग आपण लिहू शकतो न्यूक्लियस इज स्पेरिकल अँड प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ सेल. सेलच्या मध्यभागी तुम्हाला न्यूक्लियस प्रेझेंट दिसतो, इथे पाहू शकता. आणि कसा न्यूक्लियस आहे? तर गोलाकार न्यूक्लियस आहे, जो प्रेझेंट दिसतो, जो लोकेटेड दिसतो ॲट द सेंटर ऑफ सेल. तर हा दुसरा पॉईंट तुम्हाला माहिती आहे. आता या सेल कशावर बसलेल्या दिसतात पहा. तर हे एक मेम्ब्रेन आहे, हे एक आवरण आहे. हे जे आवरण आहे याला आपण म्हणत असतो बेसमेंट मेम्ब्रेन. मग सेल्स कशावर बसलेल्या दिसतील? सेल्स आर लोकेटेड ऑन दी बेसमेंट मेम्ब्रेन. मग आता त्याच्यानंतरचा पॉइंट, सेल्स आर लोकेटेड ऑन दी बेसमेंट मेम्ब्रेन. हा पॉइंट एक माहिती झाला. त्याच्यानंतर हा आकार, ह्या ज्या सेल्स आहेत त्या फ्लॅट सुद्धा असतात. वरतून या सेल कशा आहेत? फ्लॅट आहेत. सेल्स आर फ्लॅट इन नेचर. मग फ्लॅट कसं म्हणत असतो आपण त्याला? म्हणजे या वरून आणि खालून एकदम फ्लॅट आहे, एकदम कशा आहेत? सॉफ्ट आहे, टाईल्स सारख्या. ज्या आपल्या घरामध्ये टाईल्स असतात बघा, ज्या फरशा असतात आपल्या घरामध्ये, त्याच्यासारखे हे दिसतात. हे जे सेल आहे आपल्या घरातल्या टाईल्स सारख्या दिसतात. टाईल्स कशा असतात? फ्लॅट असतात वरून. मग ह्या सेल्स सुद्धा कशा आहेत? फ्लॅट आहेत वरून, आणि ह्या टाईल्स सारख्या दिसतात, म्हणून यांना आपण म्हणत असतो, इट इज कॉल्ड ॲज पेवमेंट इपिथेलियम. आता या इपिथेलियमला आपण पेवमेंट इपिथेलियमही म्हणतो. का म्हणतो? पेवमेंट म्हणजे पाऊलवाट. पेवमेंट म्हणजे ज्या फरशांचा जो रस्ता आहे, ठीक आहे, त्याला आपण पेवमेंट म्हणतो. मग पेवमेंटनी बनलेलं दिसतं हे. ह्या ज्या सेल्स आहेत ह्या पेवमेंट सारख्या दिसतात, फरशी सारख्या दिसतात, टाईल्स सारख्या दिसतात. आता याचं फंक्शन काय आहे पहा. याचं फंक्शन आहे ॲब्झॉर्प्शन, ट्रान्सपोर्ट, प्रोटेक्शन इत्यादी याचे फंक्शन आहे. ॲब्झॉर्प्शन, एखादी गोष्ट शोषून घेणे. ठीक आहे, एखाद्या गोष्टीला शोषून घेणे, याचं काम आहे ॲब्झॉर्प्शन. ट्रान्सपोर्ट, एखाद्या गोष्टीला वाहून नेणे. ठीक आहे, त्याला म्हणून असतो ट्रान्सपोर्ट. एखाद्या गोष्टीला शोषून घेणे ॲब्झॉर्प्शन, एखाद्या गोष्टीला वाहून नेणे ट्रान्सपोर्ट, आणि प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण देणे, हे याचं काम आहे. मग तीन काम कोणते याचे महत्त्वाचे? ॲब्झॉर्प्शन, ट्रान्सपोर्ट अँड प्रोटेक्शन. तर याची कामे सुद्धा आपल्याला माहिती झाली इथे. त्याच्यानंतर हे टिश्यू कुठे प्रेझेंट दिसतात? हा जो टिश्यू आहे हा शरीरामध्ये कुठे बघायला भेटतो? एक्झाम्पल, दे आर फाउंड इन द लाइनिंग ऑफ ब्लड व्हेसल.
ज्या रक्तवाहिन्या आहेत आपल्या शरीरातल्या, ज्या रक्तवाहिन्या आहेत शरीरातल्या, ब्लड वेसल्स, यांची जी लाइनिंग आहे, ठीक आहे, यांची ही जी लाइनिंग दिसते, यांची जी वॉल आहे, इंटरनल वॉल, ठीक आहे, इनर लाइनिंग, म्हणजे ही जी रक्तवाहिनी आहे, या रक्तवाहिनीचा जो आतला लेअर आहे, ठीक आहे, रक्तवाहिनीतला जो सर्वात आतला लेअर आहे तो बनलेला असतो कशाने? स्क्वॅमोज इपिथेलियमनी. मग स्क्वॅमोज इपिथेलियम कुठे प्रेझेंट दिसते? इट इज प्रेझेंट इन द इंटरनल लाइनिंग ऑफ ब्लड वेसल. रक्तवाहिनीचा सर्वात आतला जो थर आहे, रक्तवाहिनीचा सर्वात आतला जो थर आहे, त्या थरामध्ये कोणत्या सेल दिसतील? तर स्क्वॅमोज सेल दिसतील. आणि ते जे इपिथेलियम आहे त्याला आपण म्हणतो स्क्वॅमोज इपिथेलियम. याच्यानंतर तुम्हाला स्क्वॅमोज इपिथेलियम कुठे दिसते? तर अल्व्हिओलायच्या आतमध्ये, द लाइनिंग ऑफ अल्व्हिओलाय. लंग्समध्ये असं सॅक सारखं असलेलं जे स्ट्रक्चर आहे, असं पिशवीसारखं असलेलं छोटंसं जे स्ट्रक्चर दिसते, व्हेरी फाईन स्ट्रक्चर, इट इज व्हेरी फाईन स्ट्रक्चर. हे खूप छोटे छोटे असे स्ट्रक्चर दिसतात तुम्हाला पिशवीसारखे. या स्ट्रक्चरला आपण म्हणत असतो अल्व्हिओलाय. आणि या अल्व्हिओलायमध्ये जे लाइनिंग आहे, अल्व्हिओलायमध्ये जे इपिथेलियम आहे ते इपिथेलियम आहे स्क्वॅमोज इपिथेलियम. अल्व्हिओलायच्या लाइनिंगमध्ये जे इपिथेलियम आहे ते आहे स्क्वॅमोज इपिथेलियम. तर हे झालं आपलं स्क्वॅमोज इपिथेलियम. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. याच्यानंतर आपण पाहणार आहोत याचा दुसरा टाईप, क्युबॉइडल इपिथेलियम. आता स्क्वॅमोज इपिथेलियम झालं, त्याच्यानंतर सिंपल इपिथेलियमचा दुसरा प्रकार क्युबॉइडल इपिथेलियम. याच्यामध्ये एक शब्द आहे क्यूब सारखा. क्यूब म्हणजे चौकोन. याच्यातल्या ज्या सेल आहे या चौकोनी दिसतात तुम्हाला. मग डायग्राम पाहून घ्या, नंतर आपण याला समजून घेऊ, याला लिहून घेऊ. आता याची डायग्राम आपण पाहू शकतो. हा आहे एकच लेअर आहे सेलचा. 3D व्ह्यू आपण बघतो आहे. तर ही एकच लेअर आहे हा या सेलचा, ठीक आहे. मग आता याच्यातल्या सेल कशा दिसतात? क्यूब सारख्या, म्हणजे स्क्वेअर सारख्या, एकदम चौकोनी सेल दिसतात. म्हणून हे जे इपिथेलियम आहे याला आपण म्हणत असतो क्युबॉइडल इपिथेलियम. मग याच्यातला पहिला पॉइंट, सेल्स आर क्युबॉइडल इन शेप. यांचा आकारच कसा आहे? क्यूब सारखा, चौकोन सारखा, म्हणून त्यांना आपण म्हणतो क्युबॉइडल इपिथेलियम. त्याच्यानंतर न्यूक्लियस स्पेरिकल दिसतो, ओव्हल दिसतो, आणि कुठे प्रेझेंट दिसतो? ऍट द सेंटर ऑफ सेल. मग पॉइंट लिहू शकतो आपण, न्यूक्लियस इज स्पेरिकल अँड प्रेझेंट ऍट द सेंटर ऑफ सेल. सेलच्या मधातच न्यूक्लियस दिसेल, ऍट द सेंटर ऑफ सेल. सेलच्या मध्यभागी न्यूक्लियस दिसेल, स्पेरिकल गोलाकार न्यूक्लियस तुम्हाला सेलच्या आतमध्ये बघायला भेटेल. त्याच्यानंतर सेल कशावर बसलेले आहेत? तर बेसमेंट मेम्ब्रेन. कोणतंही इपिथेलियम असो ते बसलेलं असते कशावर? बेसमेंट मेम्ब्रेनवर. प्रत्येक इपिथेलियमला एक आधार असतो खाली. त्या आधार असतो कशाचा? त्याला आपण म्हणत असतो बेसमेंट मेम्ब्रेन. एव्हरी इपिथेलियम, the cells of every epithelium are rest on basement membrane. बेसमेंट मेम्ब्रेन हे असं एक आवरण आहे ज्याच्यावर इपिथेलियमच्या सेल बसलेल्या तुम्हाला दिसतील. तर बेसमेंट मेम्ब्रेन याच्यामध्ये कॉमन तर दिसणारच आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज द फंक्शन? यांचं फंक्शन आहे ऍब्झॉर्प्शन, शोषण करणे, एखाद्या गोष्टीचं शोषण करणे, ऍब्झॉर्प्शन, अँड सिक्रीशन. शोषण करणे आणि स्त्रावन करणे हे यांचं काम आहे. ऍब्झॉर्प्शन करणे, एखादी गोष्ट आतमध्ये घेणे किंवा एखादी गोष्ट बाहेर टाकणे, म्हणजे सिक्रेट करणे आणि शोषणे, आतमध्ये घेणे आणि काही गोष्टी सिक्रेट करणे, म्हणजे तयार झालेल्या गोष्टी बाहेर टाकणे. मग आता ऍब्झॉर्प्शन आणि सिक्रेशन याचं काम आहे. एक्झाम्पल कोणामध्ये बघायला भेटते आपल्याला? तर याचं एक्झाम्पल आहे पहा, डक्ट्स ऑफ पॅनक्रियास, डक्ट ऑफ पॅनक्रियास अँड सलायव्हरी ग्लँड. सलायव्हरी ग्लँड्स आणि पॅनक्रियास हे जे ऑर्गन आहे यांची जी डक्ट आहे त्या डक्ट्समध्ये जे इपिथेलियम आहे ते आहे क्युबॉइडल इपिथेलियम. मग आता ही आहे सलायव्हरी ग्लँड
जो फुगलेला पार्ट आहे ही आहे ग्रंथी, आणि हा जो वरचा ट्यूब लाईक पार्ट आहे, या ट्यूब लाईक पार्टला आपण म्हणत असतो डक्ट. मग ही आहे सलायव्हरी ग्लँड, हा गोलाकार भाग आहे ग्रंथी, आणि हे ट्यूब लाईक पार्ट म्हणजे सलायव्हरी डक्ट. मग या सलायव्हरी डक्टची जी सर्वात आतली जी लाइनिंग आहे, ही लाइनिंग बनलेली आहे कशापासून? क्युबॉइडल इपिथेलियम पासून. मग इथं कोणत्या सेल आहेत? ह्या सेल तुम्हाला इथे दिसतील, डक्ट ऑफ सलायव्हरी ग्लँड. आणखी कुठे दिसतील? डक्ट ऑफ पॅनक्रियास, पॅनक्रियाटिक डक्ट हा एक ऑर्गन आहे पॅनक्रियास, ज्याला आपण स्वादुपिंड म्हणत असतो. या पॅनक्रियासची एक डक्ट असते जी इंटेस्टाईनच्या आतमध्ये ओपन होत असते. मग ही जी डक्ट आहे हिला आपण म्हणत असतो पॅनक्रियाटिक डक्ट. पुन्हा ह्या पॅनक्रियाटिक डक्टच्या आतली जी लाइनिंग आहे, इथे कोणत्या पेशी दिसतील? तर ह्या पेशी आहेत कोणत्या? क्युबॉइडल सेल. मग ह्या क्युबॉइडल सेल या डक्टमध्ये दिसतील, डक्ट ऑफ पॅनक्रियास, पॅनक्रियाटिक डक्ट, किंवा डक्ट ऑफ सलायव्हरी ग्लँड याच्या आतमध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर आणखी कुठे दिसते पहा, आणखी दिसते पीसीटी अँड डीसीटी ऑफ नेफ्रॉन. आता नेफ्रॉन माहिती आहे आपल्याला, किडनी मधल्या जे स्ट्रक्चर आहे, जे युरिन फिल्ट्रेशन, जे ब्लडचं फिल्ट्रेशनचं काम करत असते, त्याच्यामध्ये युरिन तयार करत असते. मग हे जे नेफ्रॉन आहे, हा आहे नेफ्रॉन. आता या नेफ्रॉनचे पार्ट्स पहा कोणते आहेत. हा आहे पीसीटी, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. हा आहे डीसीटी, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. हा आहे हेनलेज लूप, लूप ऑफ हेनले. ही आहे कलेक्टिंग ट्यूब्यूल. ठीक आहे. तर हे आहे पार्ट ऑफ नेफ्रॉन. तर याच्यामधला जो पीसीटीचा पार्ट आहे, प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, हा जो पार्ट आहे, या पार्टमध्ये कोणत्या सेल दिसतील? तर क्युबॉइडल इपिथेलियम. त्याचबरोबर जो डीसीटीचा पार्ट आहे नेफ्रॉनचा, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, त्याच्या आतमधल्या सेल सुद्धा कोणत्या आहेत? तर क्युबॉइडल इपिथेलियम. मग क्युबॉइडल इपिथेलियम कुठे कुठे प्रेझेंट आहे पहा. डक्ट्स ऑफ सलायव्हरी ग्लँड, डक्ट ऑफ पॅनक्रियास और पॅनक्रियाटिक डक्ट, आणि पीसीटी अँड डीसीटी ऑफ नेफ्रॉन, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल ऑफ नेफ्रॉन, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल ऑफ नेफ्रॉन. तर हे झालं आपलं क्युबॉइडल इपिथेलियम. यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. Madha, in the next lecture, we are going to discuss about the further types of simple